हे आहे माझं गाव. गाव नसून हे एक बेट आहे. या गावाच्या चारी बाजूनी पाणी आहे. या गावामध्ये मंदिर आहेत, ग्राउंड आहे, शाळा आणि हॉस्पिटलसुद्धा आहे. म्हणजे माणसाला लागणाऱ्या तात्पुरत्या गरजा सगळ्या या गावामध्ये अवेलेबल आहेत. चला तर आज जाणून घेऊया या गावामध्ये होणाऱ्या बामनदेवाच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा. ही आहे आमच्या बामनदेवाची जुनी मूर्ती. ह्या सोहळ्यासाठी पांजू गावातील सर्व महिला पूर्ण गाव स्वच्छ करत आहेत. कारण या गावामध्ये 14 तारखेला परमपूज्य श्री बालयोगी सदानंद महाराज येणार आहेत म्हणून. ही सजावट केली आहे कारण की बामनदेवाला पांजू गावाची वेश दाखवायची आहे. वेश दाखवणे म्हणजे हद्द दाखवणे. कारण आजपासून बामनदेवाला सांगायचे आहे की या पांजू गावाची ही हद्द आहे. या हद्दीपर्यंत तुला सगळ्या गावकऱ्यांचे रक्षण करायचे आहे. ह्यासाठी देवाला वाजत गाजत आणि नाचत पूर्ण गाव फिरवणार आहेत आणि गावाची हद्द दाखवणार आहेत. या आनंद सोहळ्याचा लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत सर्वांनाच आनंद झालेला असेल. आणि त्याचं उदाहरण म्हणजे तुम्हाला समोर दिसतच आहे. ह्या आहेत पांजू गावातल्या 96 वर्षाच्या आजी. त्यांचा चेहराच सांगत आहे की हा सोहळा बघून त्यांना किती आनंद होत आहे. पांजू गावातल्या प्रत्येक घरातली प्रत्येक महिला ह्या सोहळ्यासाठी सहभाग घेत होती. गावाची वेश देवाला दाखवल्यानंतर देवाची मूर्ती मंदिरात ठेवण्यात आली आणि दुसऱ्या दिवशी कलशपूजन हा कार्यक्रम करण्यात आला आणि 14 तारखेला परमपूज्य बालयोगी सदानंद महाराज यांच्या हस्ते बामनदेवाची मूर्ती आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा करण्यात आला. हे आहे आमच्या बामनदेवाचं नवीन मंदिर आणि ह्याच मंदिरामध्ये उद्या आणि परवा 3 दिवस
हा उत्सव चालणार आहे. ही आमच्या बामनदेवाची मूर्ती